नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आता आपण केक बनवणार आहोत। केकची रेसिपी, काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण। 2 वाटी रवा घेतलाय बारीक, 1 वाटी दूध, टूटी फुटी घेतले, हे वेलची सिरप घेतलाय आपण, केशर वेलची, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी मिल्क पावडर। आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात रवा टाकला, आता आपण 2 वाटी मिक्सरच्या भांड्यात टाकले। आता 1 वाटी साखर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त गोड करू शकतात। आता हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। आता आपण हे मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे, हे बघा, प्रीमिक्स रवा आणि साखरचं। आता आपण याच्यामध्ये तेल मिक्स करणार आहोत, त्याच्यानंतर अर्धी वाटी दही टाकणार आहोत। केक खूप छान होतो, असा टेस्टी लुसलुशीत बेकरी सारखा। 1 वाटी दूध टाकूया। आता आपण 1 वाटी दूध टाकलंय। आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेऊया, परत फिरून घेऊया। आता मिल्क पावडर अर्धी वाटी घेतली आपण, ती पण टाकूया आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया आपण। आता हे बघा, आपण प्रीमिक्स कसा मस्त असं बॅटर रेडी झालेला आहे। हे बघा, इतपत हवं आहे आपलं पीठ तयार केलेलं, हे बघा, एवढं पातळ हवं आहे। आता आपण इकडे कढई गरम करायला ठेवणार आहोत। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलंय। आता आपण याला 20 मिनिटं असं झाकून ठेवू फुलण्यासाठी। आता आपण इथे कढई पण असं आपण आता हे केक टिन घेतलेला आहे, माझ्याकडे असं चौकोनी आहे, तुमच्याकडे जे असेल तो डब्बा घेऊ शकता। आणि आता आपण याला बटर पेपर लावून घेतलंय, तर थोडंसं आपण तेल लावून घेऊया मस्त। आता माझ्याकडे ब्रश तर नाही आहे, तुमच्याकडे असेल तर ब्रशने लावून घ्या, मी हातानेच लावते। असं असं ग्रीस करून घ्यायचं तेलाने पूर्ण बटर पेपरला, मस्त असं छान केक होतो टेस्टी। हे बघा, आपलं आता 20 मिनिटं झालेले आहेत, आपलं बॅटर भिजवत ठेवलेला। आता आपण त्याच्यात सगळं बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वगैरे टाकूया। हा पोहे खाण्याचा चमचा आहे, हा आपण आता बेकिंग पावडर 1 चमचा घेणार आहोत। ही बघा, ही अशी बेकिंग पावडर मिळते, कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज मिळून जाईल। आणि हा आपला खाण्याचा सोडा घेतलाय, अर्धा चमचा, जास्त नाही टाकायचा, खाण्याचा सोडा। आणि हे आपण वेलची सिरप घेतलंय, ते थोडंसं टाकूया, केसर वगैरे। आणि आपण हे टूटी फुटी घेतले, त्याला मस्त मैद्याने थोडंसं असं चोळून घेतलंय, ते पण टाकूया। आणि हे दूध घेतलंय थोडंसं, आता आपण हे याच्यावर टाकूया थोडंसं आणि चांगलं असं मिक्स करून घेऊया। असं एकच डायरेक्शनमध्ये फिरवायचं, चांगलं फेटायचं। आता बघू आपण, आपल्याला किती थोडंसं दूध लागतंय का, अजून थोडंसं टाकूया दूध। रवा थोडा घट्ट झालाय बॅटर आपला, हे बघा, असा इतपत हवं आहे आपल्याला बॅटर, असं याची थिकनेस इथपर्यंत पाहिजे अशी। आता आपण रवा बेक करायला ठेवूया। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया ट्रेमध्ये चांगलं बॅटर, आणि मग आता असं थोडंसं टॅप करून घ्यायचं। आणि वरतून तुम्हाला काय काजू बदाम वगैरे काय टाकायचे असतील, ड्रायफ्रूट्स, तर ते टाकू शकता। मी फक्त टूटी फुटी टाकते वरतून, असं छान दिसायला। तुम्हाला जे आवडतं ते टाकू शकता। केक खूप स्पंजी होतो आणि खूप खायला टेस्टी लागतो, एकदा नक्की बनवून बघा। चला, आता आपण इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे,
आता आपण इकडे अगोदरच कढई गरम करायला ठेवली होती, तर आपण याच्यामध्ये केक टीन ठेवूया. आणि चांगलं त्याला 40 मिनिटं आपण चांगलं शिजवून घेऊया. केक बारीक गॅस ठेवायचा एकदम. 40 मिनिटांनी आपण केक शिजलाय का बघूया. आता आपण केक झालाय का बघूया. बेक झाकण काढून बघूया. आता आपल्याकडे अशी टूथपिक असते, ती बघूया केक शिजले की नाही. चांगलं असं क्लीन आलं की समजायचं आपला केक बेक झालेला आहे. आता आपण केक काढून घेऊया. आता आपला केक थंड झालेला आहे. आता आपण काढून घेऊया त्याला थोडंसं टॅप करून. आता हा आपण बटर पेपर लावलाय तो काढून घेऊया. असा हा बघा कसा केक छान असा बेक झालेला आहे. कढईमध्ये बनवलाय आपण, किती सुंदर दिसतो. आता आपण तुम्हाला मी कट करून दाखवते कसा झालाय केक. आता आपण बघूया किती स्पॉन्जी झालाय केक. हा बघा कसा स्पंजी झालाय केक. अजून पण थोडा गरम आहे. कशी वाटली माझी तुम्हाला रेसिपी. आणि हा एकदम केक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. खूप छान लागतो, टेस्टी लागतो खायला. एकदम अँगर बेकरीसारखा. बेकरीत आपण आणायला गेल्यावर खूप महाग देतात, म्हणून घरच्या घरी मुलांना असा बनवून खायला देऊ शकता तुम्ही. कशी वाटली रेसिपी माझी तुम्हाला. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.